नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचे अपडेट तुम्हाला या अगोदरही दिलेले आहे. विमा कंपनीकडून ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी चालू असल्यामुळं आज कॅल्क्युलेशन रखडलेलं आहे आणि हे रखडलेले कॅल्क्युलेशन प्रत्येकांनाच अपेक्षा आहे की कधी सुरू होईल, रक्कम कधी दाखवली जाईल व पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी मिळणार. कारण इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन बदलून रकमा दाखवून त्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहेत, परंतु धाराशिव जिल्ह्यातील असलेल्या पीक कापणी प्रयोगावर आक्षेप असल्यामुळं खूप शेतकऱ्यांचे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेटिंगवर राहावं लागत आहे. कधी कॅल्क्युलेशन बदलेल ही अपेक्षा आहे. त्याबाबत एक छोटीशी अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण राज्यस्तरीय जी समिती होती त्या समितीच्या माध्यमात हे केस गेल्यामुळं जिल्हास्तर असो राज्यस्तर असो या दोन गोष्टी पार पडल्यामुळं आता विमा कंपनी पुढच्या कुठल्या हालचाली अजून तरी केलेले दिसत नाही. त्यामुळं जे आतापर्यंत आपण पाहत होतो की जिल्हास्तरावरून त्यांची बाब फेटाळण्यात आलेली आहे, परत तो राज्यस्तरावरून त्यांची बाब फेटाळण्यात आलेली आहे. त्यामुळं विमा कंपनी एका बाजूला एकटी पडलेली आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचाच विजय झालेला आहे. कारण राज्यस्तरावरूनही नुकसान मान्य करण्यात आलेलं आहे ज्यात धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगाचं. त्याच्यानंतर राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर दोन्हीही ठिकाणी नुकसान मान्य करण्यात आलेलं आहे. त्यामुळं राज्यस्तरावरून जी बैठक झालेली होती त्याबाबत फक्त ऑनलाईन बैठक झालेली होती. कारण जे कृषी सचिव आहेत ते कृषी सचिव सध्या निवडणुकामध्ये गुंतल्यामुळं, पश्चिम बंगालच्या या निवडणुकांमध्ये गुंतल्यामुळं ते सध्या महाराष्ट्रात हजर नसल्यामुळं ही सुनावणी थांबलेली होती, बैठक थांबलेली होती. परंतु ती बैठक ऑनलाईन घेण्यात आली VC द्वारे आणि VC द्वारे बैठक घेतल्यानंतर त्यांनी अखेतोड करून धाराशिव जिल्ह्यातील झालेलं नुकसान जे आहे, धाराशिव जिल्ह्यातील नुकसान त्यांनी मान्य केलेलं आहे. परंतु त्यांनी मान्य केलेलं आहे, परंतु त्याची अधिकृत पोच किंवा अधिकृत नोटीस याबाबत आलेली नव्हती. आणि त्याबाबतच एक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कारण यायच्या सोमवारी त्याबाबत अधिकृत पत्र निघणार आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट पुढील सोमवारच्या पुढून दिसली जाऊ शकते. कारण धाराशिव जिल्ह्यातील जे खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचे राज्यस्तरीय जी मीटिंग झालेली आहे आणि या मीटिंगमध्ये विमा कंपनीने जो दावा टाकलेला होता की पीक कापणी प्रयोगावर जो संशय घेतलेला होता तो संशय चुकीचा आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील जे झालेलं नुकसान आहे ते नुकसान योग्यच आहे असं राज्यस्तरीय समितीनं ठरवलेलं आहे. परंतु त्यांनी ठरवलेलं जरी असलं परंतु अधिकृत असं नोटीस पत्र त्यांनी काढलेलं नव्हतं. अखेर सोमवारी यायच्या हे पत्र येणार आहे. कारण यायच्या सोमवारी धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025मध्ये झालेलं पीक कापणीचं नुकसान आहे ते योग्यच आहे आणि ते नुकसान योग्य असल्यामुळं शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन सुरू करून पीक विम्याचं वाटप करण्यात यावं असं पत्र राज्यस्तरीय समितीकडून यायच्या सोमवारी येणार आहे. त्यामुळं आता आपल्याला सोमवारपर्यंत वाट पाहावी लागेल. सोमवारी पत्र आल्यानंतर विमा कंपनीच्या हालचाली सुरू होऊ शकतात, कॅल्क्युलेशनला सुरुवात होऊ शकते आणि रक्कम दाखवली जाऊ शकते. त्याबाबत कुठली जरी अपडेट लागली चॅनलवर व्हिडिओ येईल. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.